संपूर्ण महाराष्ट्रालाच काय खरं तर देशाला ज्या निकालाची उत्सुकता आहे त्या निकालाचा क्षण आता जवळ आलेला आहे. घटिका समीप आलेली आहे. कुठल्याही क्षणी म्हणजे अगदी पुढच्या काही तासामध्ये हा निकाल जो आहे तो लागणार आहे. कारण आज सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी एका दुसऱ्या सुनावणीच्या दरम्यान हे संकेत दिलेले आहेत की उद्या कोर्टामध्ये 2 घटनापीठांचे निकाल त्यांना द्यायचे आहेत. साहजिकच गेल्या 7-8 महिन्यांपासून या संपूर्ण प्रकरणाची उत्सुकता महाराष्ट्राला आहे. आत्ता मी सुप्रीम कोर्टामध्ये आहे. माझ्यासोबत ॲडव्होकेट सिद्धार्थ शिंदे, ॲडव्होकेट प्रशांत केंजळे आहेत. आणि सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा हा सगळा तणाव किंवा ती उत्सुकता जी आहे ती जाणवते. कारण सगळ्यांनाच उत्सुकता होती की निकाल नेमका कधी येणार. काय आत्ता या क्षणाला नेमकं काय वाटतं? आपण आता 10.5 महिने बरोबर मला वाटतं हे मॅटर जूनमध्ये आलं. त्याच्यानंतर आता 10.5 महिने झालेले आहेत. आता उद्या आपल्याला 10:30 वाजेपर्यंत वाट बघावी लागेल. उद्या फक्त जस्टिस अहमदींचा रेफरन्स असल्यामुळं आपल्याला जजमेंट 11:15च्या सुमारास ही जजमेंटची प्रोनाऊन्समेंट होईल आणि त्याच्यावर ऑपरेटिव्ह पार्ट वाचला जाईल आणि जजेस त्याच्यावर सह्या करतील आणि मग आपल्याला विस्तृत जजमेंट हे इंटरनेटवर समजेलच. निकाल कधी लागणार या प्रश्नापासून तुमची सुटका झाली आहे का? कारण महाराष्ट्रातून सुद्धा खूप लोक सारखे विचारत असतील. हो, आता तर संकेतच चीफ जस्टिसांनी हे बोलून गेले ओपन कोर्टामध्ये. समलैंगिक विवाह संबंधी जेव्हा घटनापीठाचं हे चालू आहे की उद्या तुम्ही लवकर आटपा तुमचं आर्ग्युमेंट्स, कारण आम्हाला रेफरन्स पण आहे. उद्या आम्हाला 2 इम्पॉर्टंट जजमेंट्स द्यायचे आहेत. तर आता फक्त 7 ते 8च्या दरम्यान जेव्हा लिस्ट येईल तेव्हा आपल्याला समजेल की ह्याच्यात एकमताने जजमेंट दिली गेलेली आहे किंवा त्याच्यात काय दुमत आहे. जर 1 जजमेंट असली तर त्याच्यात मेन्शन केलेलं असेल. जर 2 जज देणार असतील तर त्याच्यात लिहिलेलं असेल. त्यामुळे आपल्याला एक अंदाज येईल की ते एकमताने आहे किंवा त्याच्यात अनेक मतं आहेत. निकाल ते 2 कुठले असणार हे जरी त्यांनी सांगितलेलं नसलं तरी ते आपलेच आहेत. त्याच्यामध्ये 2 पैकी एक आपला आहे हे निश्चित. हो, कारण की जे रिसेंट आत्ता जेवढे कुठले कॉन्स्टिट्यूशन बेंचचे हिअरिंग झालेले आहेत त्या रिसेंट हिअरिंगमध्ये आत्ता फक्त दिल्ली गव्हर्नमेंट वर्सेस LG आणि दुसरं जे आहे ते आपलं शिवसेनेचं मॅटर, हे 2च मॅटर जे होते ते कॉन्स्टिट्यूशन बेंच समोर चाललेत रिसेंटली मागच्या 4-5 महिन्यामध्ये. दुसरं कुठले कॉन्स्टिट्यूशन बेंच ज्याच्यामध्ये चीफ जस्टिस हेड करत आहेत असं कुठले कॉन्स्टिट्यूशन बेंच चाललेलं नाही आहे. त्यामुळे हे नक्कीच हेच 2 निकाल असू शकतात. त्याच्या व्यतिरिक्त कुठलेही 2 निकाल रिझर्व करून ठेवलेले नव्हते. त्यामुळे हेच अशा पद्धतीनं निकाल कळणं की उद्या आहे हे पण थोडंसं रेअर आहे. हो, हे नक्कीच रेअर आहे. कारण की युजली जी जसं सर म्हणालेत की लिस्ट येते सप्लिमेंटरी लिस्ट आणि सप्लिमेंटरी लिस्टमध्ये त्या आम्हाला कळतं की कुठला निकाल येणार आहे नेक्स्ट डेला, जजमेंट्स कुठले येणार आहेत. पण आता हिअरिंग सुरू होती सेम सेक्स मॅरेजचं. त्याच्या दरम्यान कोर्ट एक्सचेंजमध्ये चीफ जस्टिस आहेत ते बोलून गेलेले आहेत की उद्या आम्हाला 2 महत्त्वाचे निकाल द्यायचे आहेत, जजमेंट्स आहेत कॉन्स्टिट्यूशन बेंचचे. त्यामुळं हिअरिंगला वेळ कमी मिळेल. हिअरिंगमध्ये काय काय झालं, काय होऊ शकतं ह्याच्याबद्दल तर आपण अनेकदा बोललेलो आहे. आत्ता आपण त्याची चर्चा करण्यापेक्षा थोडंसं वेगळ्या मुद्द्यांवरती बोलू. सिद्धार्थजी, जवळपास 2004-05 पासून तुम्ही सुप्रीम कोर्टामध्ये आहात. या संपूर्ण कालावधीमध्ये अशा पद्धतीची एक निर्णायक महत्त्वाची केस तुम्ही तुमच्या डोळ्यांनी पाहिलेली आहे. काय नेमकी वैशिष्ट्य प्रमुख जाणवली आहे तुमच्या दृष्टीने? हा अनुभव कसा? बघा, ह्याच्यात सुरुवातीला वेकेशन बेंच तर जस्टिस रमन्नांसमोर हे मॅटर रेग्युलर बेंचमध्ये आलं. त्यावेळेस 2-4 महिने काही ह्याच्यावर निर्णय प्लीडिंग्स कंप्लीट झाले आणि त्याच्यात जस्टिस रमन्नांनी पॉईंट जे कॉन्स्टिट्यूशन बेंच ह्याच्यावर ठरवेल आणि कॉन्स्टिट्यूशन बेंचचं कॉम्पोजिशन हे जस्टिस रमन्नाच्या वेळेस ते चीफ जस्टिस होते त्यांनीच ठरवलं. आणि त्यांनी अशा जजेसला त्याच्यात घेतलं की त्यांची लवकर रिटायरमेंट नाही आहे. त्यामुळे त्यांना अपेक्षा होतीच की हे वर्षभर चालेल, कारण हे मॅटर जरा डेव्हलप होतं आहे आणि ह्याच्यात बऱ्याच गोष्टी आहेत. त्यामुळे हे चाललं आणि बऱ्याच वेळेस लोकांना त्यावेळेस वाटत होतं हे बोर्डवर का घेतलं जात नाही आहे. मग बोर्डवर घेतल्या गेल्यावर लोकांना वाटलं की एवढे दिवस का ऐकतायत. आता ते ऐकून झाल्यावर आता लोकांना वाटतं की याची जजमेंट कधी येईल. तर फायनली उद्या ही जजमेंट येणार आहे हे नक्की आहे आणि काही तासांमध्येच आपल्याला हे कळेल. त्यामुळं घटनापीठ तयार झालं ऑगस्टमध्ये, मग 7 सप्टेंबरला सुनावणी झाली पहिली. त्याच्यानंतर निवडणूक आयोगाचा निर्णय त्यांनी दिला. पण नंतर दरम्यानच्या काळात आपण बघत होतो की फक्त तारखावर तारखा पडत होत्या आणि मग तारीख आली पहिली ते अगदी 14 फेब्रुवारी व्हॅलेंटाईन डेचीच तारीख आली. हो, ते तारखा पडत होत्या कारण तेव्हा त्यांना दुसरे मॅटर्स पण होते. मग नंतर त्यांनी अनाऊन्स केलं की ह्या डेटपासून आम्ही हेच मॅटर सलग ऐकू आणि तसं त्यांनी केलं. म्हणजे जवळजवळ मला वाटतं 13 का आणि 16 मार्चला त्यांनी हे रिझर्व्ह ठेवलं.
अशा पद्धतीचे मॅरेथॉन हिअरिंग म्हणजे किचकट मुद्दे म्हणजे काही बेंचेस तर 7 जज बेंचेस असतात, काही 9 जज असतात, पण पॉलिटिकली सुद्धा हे खूप महत्त्वाचं मॅटर होतं. तर काय नेमकं या सगळ्या सुनावणीतनं शिकायला मिळालं? युजली काय असतं, जेव्हा सुप्रीम कोर्टात कुठली कॉन्स्टिट्यूशन बेंच बसतं, ही ॲक्च्युली हिअरिंग म्हणजे आपल्यासाठी महत्त्वाची होती म्हणून आपल्याला वाटतं अरे लवकर संपायला पाहिजे होती, लवकर निकालायला. पण जेव्हा कॉन्स्टिट्यूशन बेंचसमोर मुद्दे जातात तेव्हा ते खूप काळ चालतात. त्याला कुठलंही बंधन नसतं, कुठल्याही प्रकारचं त्याच्यामध्ये कुठलंही टाईम फ्रेम नाही आहे की एवढ्या दिवसातच संपायला पाहिजे, लगेचच व्हायला पाहिजे हिअरिंग किंवा निकाल पण लगेच. ॲक्च्युली मी म्हणेन स्वतः की जर बाकीचे कॉन्स्टिट्यूशन बेंच जजमेंट्स बघितले तर त्याच्यापेक्षा हे खूप फास्ट झालेलं आहे आणि फार लवकर निकाल येतो आहे. जर बाकीचे कॉन्स्टिट्यूशन बेंचचे जजमेंट्स तुम्ही बघायला गेला तर ते 5-5 वर्ष 7-7 वर्ष ते एक हिअरिंग होऊन मग ते तसे पुढं जातात ते. मग त्यामुळं हे खूप फास्ट ट्रॅक झालेलं आहे. प्रत्यक्ष डेडलाईन पण होती 2024ची, कारण त्याच्या आधी जर निकाल नसता आला तर मग काय कोर्ट ॲक्च्युली त्या बेसिसवर मला वाटत नाही त्या बेसिसवर हिअरिंग झालं आहे, कारण की अल्टिमेटली ह्याच्यामध्ये फार क्लिष्ट असे लॉ पॉईंट्स आहेत, त्याच्यावरती निकाल देणं कोर्टाला जास्त महत्त्वाचं वाटतं आहे. कारण नबी राबियाचं जजमेंट जे आहे ते पुढं फर्दर 7 जजेसला पाठवायचं का नाही, इथून सुरुवात होते. मग बाकीचं जे पॉलिटिकल त्यातली उलतापालत आहे त्याच्याबद्दल नक्कीच त्याच्याबद्दल कोर्टाला काही महत्त्वाचं नाही आहे. मेन म्हणजे ज्युरिस्प्रुडन्स जो लेट डाऊन करायचा आहे, जे लॉ पॉईंट्स लेट डाऊन करायचे, त्याच्यासाठी कोर्ट जास्त प्रयत्नशील राहील आणि त्यामुळे उद्याचा निकालसुद्धा त्याच बेसिसवर येईल. ह्याच्यात आपण एक बघितलं की शिवसेनेच्या वतीने उबटा शिवसेनेच्या वतीने सुभाष देसाई, अनिल देसाई हे बऱ्यापैकी सुरुवातीपासून म्हणजे जवळजवळ 10 महिने सगळ्या हिअरिंगला, आणि अनिल देसाई तर कंटिन्यूसच. नंतर एकनाथ शिंदेंच्या वतीने कधीतरी राहुल शेवाळे यायचे, पण अनिल देसाई, सुभाष देसाई, अरविंद सावंत हे कंटिन्यूस यायचे आणि रोज त्यांना त्याच्यावर लक्ष ठेवायचे हिअरिंगवर वगैरे, तुमच्याशी ते बोलायचे. आणि ह्याच्यात आपल्याला एक शिकायला मिळालं सगळ्या वकिलांना, प्रेक्षकांना, सगळ्यांना, हे लाईव्ह होतं. फर्स्ट कॉन्स्टिट्यूशन बेंच दॅट वॉज टेलिकास्ट लाईव्ह, आणि ह्याचं ट्रान्स्क्रिप्ट पण येत होतं इंटरनेटवर. म्हणजे जे काय म्हणजे लॉच्या स्टुडंट्ससाठी, वकिलांसाठी सगळ्यात हे उत्तम हे चंद्रचूड साहेबांनी केलेली ही एक स्टेप त्यांनी घेतलेली आहे. आणि त्यामुळे हरीश साळवे, अभिषेक सिंघवी, कपिल सिब्बल हे आर्ग्युमेंट तुम्ही कसं डेव्हलप करायचं, वेळ आला तसं आपण म्हणलो कधी सिक्सर मारायचा, कधी थोडं स्लो घ्यायचं, जजचे उत्तरं कसे द्यायचे, कसं कमी चिडायचं नाही आणि कसं व्यवस्थित हाताळायचं, हे कोर्ट क्राफ्ट ह्याच्यातून शिकायला मिळालं. आणि प्रेक्षकांना पण ह्याच्यामुळं त्यांचं नॉलेज वाढलं, कारण 10वी अनुसूची, कॉन्स्टिट्यूशन, त्यामुळे बरेच लोक त्याच्याबद्दल चाळायला लागले, वाचायला लागले. आणि तुमच्याच चॅनलवर जे कॉमेंट्स येतात, आता बरेचसे कॉमेंट्स असे असतात की तुम्ही ह्या बाजूनीच बोललं पाहिजे, ते आम्ही बोलू शकत नाही ना. आम्ही जे काय बघतोय ते आम्ही सांगणार. आता मी एका बाजूनी बोललो तर निकाल काय त्याच्यावर हे होणार नाही, शेवटी जजेस ठरवणार आहेत. पण काही कॉमेंट्स एवढे इन्फॉर्मेटिव्ह होते की ते कधी कधी असं वाटतं की जजेसनी किंवा वकिलांनी वाटलं तर अजून एक अँगल पण ह्याच्यात आहे. त्यामुळे प्रशांतनी जसं सांगितलं की ह्याच्यात सगळ्यांना आम्हाला खूप शिकायला मिळालं आणि हे बऱ्यापैकी फास्ट झालेलं आहे. लोकांना वाटलं उशीर खूप लागला, पण काही जजमेंट्सला खूप वेळ, कधी कधी जजमेंट येते तोपर्यंत त्याचं महत्त्वच निघून गेलेलं असतं. पण ह्याच्यात आता उद्या जजमेंट काय येईल, आणि ह्याच्यात आता आपली विधानसभा पुढची तर नोव्हेंबर 24मध्ये आहे, त्यामुळे अजून वेळ आहे. जे घटनापीठ हा निकाल देणार आहे त्यांच्याबद्दल थोडंसं बोला, म्हणजे पूर्ण अगदी लॉ बॅकग्राऊंड नको, पण जे देणार आहेत निकाल त्यांच्याबद्दल थोडक्यात. जस्टिस चंद्रचूड तर हे तुम्हाला माहिती आहेत की त्यांचे वडील पण सरन्यायाधीश होते, आणि जस्टिस चंद्रचूड नोव्हेंबर 2024पर्यंत हे सरन्यायाधीश राहणार आहेत, त्यांना मोठी कालावधी मिळते. आणि जस्टिस कृष्ण मुरारी आहेत, ते आता 8 जुलैला रिटायर होणार आहेत. जस्टिस M.R. शाह हे पण सोमवारी रिटायर होणार आहेत. जस्टिस हिमा कोहली आहेत, त्या दिल्लीच्याच हायकोर्टात आधी होत्या, नंतर कर्नाटकच्या चीफ जस्टिस होत्या. आणि जस्टिस नरसिम्हा जे आहेत ते सुप्रीम कोर्ट वकील होते. म्हणजे असं खूप रेअर आहे की एक सुप्रीम कोर्ट वकील सुप्रीम कोर्टचा जज डायरेक्ट बनतो. संतोष हेगडे बनलेले होते, उदय लळित साहेब बनलेले होते, आणि आता नरसिम्हा साहेब आणि रोहिंटन नरिमन पण बनलेले होते. तर त्यांना पण हा बेंच असा मिक्स होता की त्यांना एक्सपिरियन्स होता की बारकडून पण. आता जस्टिस नरसिम्हांना वकिलांचा
एक्सपिरियन्स आहे की ते आत्ताच नुकतेच सुप्रीम कोर्टात आलेले आहेत 4-5 वर्षापूर्वी, आणि दुसऱ्यांना त्यांनी वेगवेगळे कोर्ट्स बघितले, त्यामुळे जजेसला पण हे चॅलेंजिंग आहे. आणि ते जजेसचं एक सौभाग्य असतं की ते कॉन्स्टिट्यूशन बेंचमध्ये बसलेले आहेत. सर्वच जजेसला सुप्रीम कोर्टाच्या ते बसण्याची हे नसती, पण त्यांना ते बसणं ते खूप भाग्यवान गोष्ट आहे, आणि तो निर्णय देणं. आणि सुभाष देसाई विरुद्ध प्रिन्सिपल सेक्रेटरी महाराष्ट्र हा निर्णय जसा आपण नबम रेबिया, शिवराज चौहान, राजाराम पाल, अजरामर होणार आहे. हेमंत पाटील हे नाव होणार, ते निर्णय काही असू, पण दिस विल बी इन द ॲन्युअल्स ऑफ हिस्ट्री ॲज अ लँडमार्क जजमेंट. कायदेशीरदृष्ट्या या केसचा हवाला पुढचे काही वर्ष सातत्यानं दिला जाईल, कारण बरेच प्रश्न होते. काही वर्ष मी म्हणणार नाही, खूप काळ नक्कीच दिला जाईल. कारण की हे जेव्हा कॉन्स्टिट्यूशन बेंचचं जजमेंट येतं तेव्हा ते प्रेसिडेंट म्हणून वापरलं जातं. कुठलाही निकाल जेव्हा प्रेसिडेंट बनतो त्यावेळेला त्या बेसिसवरती बाकीच्या पुढच्या सगळ्या केसेस डिसाईड केल्या जातात. जसं या केसमध्ये नबीम राबियाचा हवाला देण्यात आला होता की त्या केसवरतीच ही केस डिपेंड आहे, स्क्वेअरली ॲप्लिकेबल आहे असं सांगण्यात आलं होतं. तेव्हा कोर्टानं निकष लावलेला आहे की ती केस आणि ही केस सारखी आहे का, आम्हाला 7 जजेसकडे पाठवणं गरजेचं आहे का, ह्या सगळ्यावरती चर्चा झालेली आहे. तसंच जेव्हा हा जो निकाल येईल उद्या, तो निकाल पुढच्या सर्व केसेससाठी वापरला जाईल. आणि या केसेसचे म्हणजे ही एक चाचणी ठरेल. ही केस पुढच्या येणाऱ्या सगळ्या केसेससाठी चाचणी म्हणून वापरली जाईल. जर या केसमध्ये जे काही मुद्दे मांडले गेलेले असतील, आता जो निकाल येईल तो जर सॅटिस्फाय होत असेल तर मग पुढच्या केस ऑटोमॅटिकली त्याच्यावरती सॉल्व्ह होतील. मग इन्स्टेड ऑफ मग 5 जजेसकडे जाण्याच्या ऐवजी 2 जजेससुद्धा ह्याच्यावरती डिरेक्टली निकाल देऊ शकतं, किंवा इव्हन हायकोर्टसुद्धा याच्यावर निकाल देऊ शकतं की जे तुम्ही मांडताय लँडमार्क जजमेंट जे तुम्ही मांडताय ते ऑलरेडी कव्हर झालं आहे. हे जजमेंट जे आहे ते लँडमार्कच ठरणार आहे, कारण हा जो निकाल आहे तो फायनल आहे. ह्याच्या विरुद्ध काय एखादी पार्टी अग्रीव्ड असली तर ते एक रिव्ह्यू पेटिशन टाकू शकतात, त्याची सक्सेस रेट खूपच कमी आहे, आणि मग त्याच्यानंतर क्युरेटिव्ह पेटिशन. त्यामुळं सुप्रीम कोर्टाचा जो हा निकाल आहे तो सगळ्यांना मान्य करावाच लागेल. त्याच्याविरुद्ध प्रतिक्रिया येतील, फॉर अगेन्स्ट वगैरे, पण जो निकाल आहे तो सुप्रीम कोर्टाने सद्विवेक बुद्धीने दिलेला आहे. 5 जजेसनी त्यांचे ब्रेन्स त्याच्यात लावलेले आहेत. तो व्यवस्थितच निकाल येईल, त्यांचा एक्सपिरियन्स आहे, आणि तो जो निकाल देतील, जसं प्रशांत म्हणाले की हा पुढे दुसऱ्या केसेसमध्ये इट विल सेट अ प्रिसिडेंट, तर त्यामुळे हा खूप काळजीपूर्वक त्यांनी तयार केलेला निकाल असेल आणि फुल प्रूफ निकाल असेल. आता तो काय निकाल येईल ते उद्याच आपल्याला समजेल. पण या संपूर्ण सुनावणीच्या दरम्यान लक्षात राहिलेला एखादा दिवस, एखादी घटना खूप म्हणजे ती तुम्हाला वेगळी वाटली अशी? जेव्हा हरीश साळवे अचानक ऑनलाईन अपियर झाले तेव्हा कोणालाच माहीत नव्हतं, कारण नीरज किशोर कौल, मनिंदर सिंग जेठमलानी अपियर होत होते शिंदे साहेबांकडून. आणि जेव्हा हरीश साळवे लंडनला असतात, ते सध्या ऑनलाईन ते VCवर अपियर झाले, आणि त्यांनी जे 45-50 मिनिटात जे त्यांनी आर्ग्युमेंट्स केले ते सगळे स्तब्ध राहिले. म्हणजे ॲक्च्युली इट वॉज वर्थ सीइंग. आता त्यांच्या आर्ग्युमेंट्सचा काय प्रभाव जजेसवर पडतो ते पुढचं, ते उद्या आपल्याला समजेल. पण जे हार्ड हिटिंग आर्ग्युमेंट्स आणि पॉइंटेड आर्ग्युमेंट्स जे त्यांनी केले, जसं आपण पण त्यावेळेस हे म्हणलं की चौकार षटकार मारले गेले, ते ॲक्च्युली त्यांनी खूप व्यवस्थितरित्या आर्ग्युमेंट्स केले. आणि सिब्बल साहेब आणि सिंघवींनी पण खूप चांगले, जेठमलांनी, सर्व वकिलांनी, नीरज किशन कौल, मनिंदर सिंग यांनी मुद्देसूद आणि व्यवस्थित आर्ग्युमेंट्स केले. तर अशा पद्धतीनं सुप्रीम कोर्टामध्ये या ऐतिहासिक निकालाच्या पार्श्वभूमीवरचं वातावरण आहे. वकिलांमध्ये सुद्धा ती उत्सुकता आहे. त्यांच्या दृष्टीनं सुद्धा हा सगळा घटनाक्रम, ही सगळी केस जी आहे ती खूप महत्त्वाची होती. आता अवघे काही तास उरलेले आहेत. ज्या प्रश्नाचं उत्तर जून 2022 पासून महाराष्ट्राला हवं आहे ते याच सुप्रीम कोर्टामधून उद्या येईल, आणि त्याचा परिणाम कदाचित पुढचे काही महिने महाराष्ट्राच्या राजकारणावरती मात्र नक्की होत राहील, हे तर उघड आहे. कॅमेरामॅन वेद पांडेसह प्रशांत कदम, ABP माझा, नवी दिल्ली. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.